कोण दादा कसला वादा इतक्या टोकाला भांडण पोहोचलंय असं राऊत म्हणतात। छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा लगावलाय। कोण दादा कसला वादा असं म्हणत आज भुजबळ रडतायत असंही राऊत म्हणाले। रडारड सुरूच आहे प्रत्येक पक्षामध्ये, ती भाजपात सुद्धा आहे, ती अजित पवारांमध्ये। कुठे रडारड आहे, कुठे आदळपट आहे, पण आहे छगन भुजबळ यांच्यासारखा नेता ज्याने अजित पवार यांचा हा गट स्थापन करण्यामध्ये, मी पक्ष म्हणत नाही, गट स्थापन करण्यामध्ये एक भूमिका बजावली। महाराष्ट्रातल्या एका सामाजिक प्रश्नावर एक आपली भूमिका घेतली। आज ते काय बोलतायत, ते काय रडतायत, कोण दादा कसला वादा, म्हणजे ह्या टोकापर्यंत भांडणं पक्षात सुरू आहेत। तर भुजबळ लढाई लढतील, ते मैदानातून पळत नाहीत असं म्हणत राऊतांनी छगन भुजबळ यांचं कौतुक केलंय। एवढंच माहिती आहे की ते भाजपचे नेते नसून ते अजित पवार गटाचे नेते होते आणि त्यांच्या समाजाचे नेते आहेत। त्यांचं नाव कोणी कापलं काय हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये पहिल्यापासून एक सहानुभूती आहे। एकेकाळी ते आमचे ज्येष्ठ सहकारी होते, मग ते माननीय शरद पवार साहेबांचे सहकारी झाले, आता ते अजित पवारांचे सहकारी आहेत। ते त्यांची लढाई लढतील आणि ते लढाईला समर्थ आहेत, लढणारा नेता आहे तो। सातत्याने त्यांनी शिवसेनेमध्ये असतानाही त्यांनी लढाई संघर्ष सातत्याने केला। बेळगावच्या प्रश्नावर महापौर असताना बेळगावात जाऊन आंदोलन करणारे तेव्हा ते महत्त्वाचे नेते होते। त्यासाठी त्यांना 2 महिन्यापेक्षा जास्त काळ भुजबळ महापौर असताना तुरुंगात राहिले। त्यांना प्रचंड तिकडल्या बेळगावच्या पोलिसांनी, कर्नाटकच्या पोलिसांनी मारहाण केली, डोकं फोडलं त्यांचं, हे आम्ही पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे ते मैदानातून कधी पळत नाहीत, हे मी खात्रीनं सांगतो।